बाबासाहेब म्हणतात, तुम्ही आज बेकार का आहात? तुम्हाला पोटभर अन्न का मिळत नाही? तुमच्या शिक्षणाची, नोकरीची सोय कशात आहे? कायदे करण्याची शक्ती कशात आहे? हे तुम्ही ओळखा. बाबासाहेब आपल्या बहुजन समाजाला म्हणतात की, तुम्हाला मिळालेल्या हक्कांचा योग्य उपयोग कराल की नाही? नाहीतर आपली मते विनाकारण 2 पैशाच्या फुटाण्याला किंवा 1 दमडीच्या पोह्याला भुलून बदलाल. तुम्ही स्वाभिमानी व्हा. आपला पुढारी कोण हे ठरवा. एखाद्या श्रीमंत सावकाराने लाचलुचपत दाखविली व त्यासाठी तुम्ही आपली मते त्यांना विकली तर तुमच्या समाजाचे वैशिष्ट्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आपल्या बहुजन समाजाला सांगतात की, तुमचे सर्व भवितव्य राजकारणातच आहे, दुसऱ्या कशातही नाही. राजकारणातच कायदे करण्याची शक्ती आहे. म्हणूनच बहुजन समाजाला राजकीय सत्ता मिळवून देण्यासाठीच बाबासाहेब राऊंड टेबल परिषदेला गेले होते.